नमस्कार मंडळी. तुमच्याकडे सुद्धा जास्त पिकलेली केळी फेकून देता का? तर इथून पुढे फेकून न देता अशा प्रकारे मऊ जाळीदार असा हा पिकलेल्या केळीचा केक तुम्ही नक्की बनवून पहा. तर केक बनवताना साखर, मैदा, अंड किंवा दहीसुद्धा वापरले गेले नाही आणि केक तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट जाळीदार असा स्पॉन्जी झाला आहे. चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर इथे मी 2 पिकलेली केळी घेतली आहेत. तुमच्याकडे जर केळी छोटी असेल तर तुम्ही 3 किंवा 4 सुद्धा वापरू शकता. तर ही केळी मोठी आहे त्यामुळे मी 2 वापरली आहेत. तर जास्त पिकलेली केळी खाऊ वाटत नाही, तेव्हा अशा प्रकारे केक लहान मुलांसाठी नक्की बनवून पहा आणि तेवढाच पौष्टिकसुद्धा आहे, कारण याच्यामध्ये साखर किंवा मैदा अजिबात वापरला नाही. सुरुवातीला ही केळी आपल्याला मॅश करून घ्यायची आहे. तर इथे मी अर्धा कप दूध घेतला आहे. केळीमध्ये दूध घालून काट्या चमच्याने मी हे मॅश करून घेत आहे. तुम्ही मिक्सरला फिरवलं तरी सुद्धा चालेल, परंतु पिकलेली केळी असल्यामुळे सहज ही मॅश होते, त्यामुळे मी इथे चमच्यानेच मॅश करून घेत आहे. नंतर याच्यात 1 कप गूळ घालायचा आहे. तर अर्धा कप दूध होतं, त्यातलं निम्मं दूध मी आत्ता टाकलं आहे, नंतर राहिलेलं वापरायचं आहे. गूळ घालून विस्करने छान फेटून घ्यायचा आहे. गूळ छान बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे लवकर तो मेल्ट होतो. इथे 1 कपभर बारीक रवा घेतला आहे. तुमच्याकडे मोठा जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि मिल्क पावडर 3-4 चमचे असेल. 10 रुपयाचं मिल्क पावडरचं पाऊच मिळतं, ते मी घातलं आहे. मिल्क पावडर ऑप्शनल आहे, परंतु मिल्क पावडरमुळे केकला एक छान अशी टेस्ट येते. इथे 4 चमचे बटर मी वितळून घातलं आहे. तुम्ही तेल किंवा तूपसुद्धा वापरू शकता. छान सर्व मिक्स करून घेतलं आहे. केळी लगेचच याच्यात मॅश झाली आहे आणि गूळसुद्धा बारीक चिरल्यामुळे व्यवस्थित मिक्स झाला आहे. आता झाकण ठेवून 15 मिनटं हे साईडला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत केक टिनला इथे मी तूप लावून घेतलं आहे. तूप छान स्प्रेड करून घेतलं आहे. नंतर याच्यात गव्हाचं पीठ टाकलं आहे आणि या पद्धतीने स्प्रेड करून घेतलं आहे. एक्स्ट्राचं जे वरचं पीठ आहे ते काढून टाकायचं आहे आणि इकडे कढईसुद्धा प्रीहीट करायला ठेवली आहे. हे मीठ मी अगोदर केकसाठीच वापरलं आहे, त्यामुळे कलर थोडा वेगळा दिसत आहे. 10 मिनिटे हे कढई प्रीहीट करायची आहे. इकडे बॅटरसुद्धा आपलं छान फुललं आहे. बघू शकता रवा व्यवस्थित भिजला आहे. एकदा छान मिक्स करून घेतलं आहे. मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे. थोडंसं राहिलेलं याच्यात दूध घालायचं आहे. तर टोटल अर्धा कप दूध इथे आपल्याला लागणार आहे. नंतर याच्यामध्ये विलायची पावडर किंवा व्हॅनिला एसेन्स घालायचं आहे. तर मी इथे विलायची पावडर घालणार आहे. एकदा छान सर्व फेटून घेतलं आहे. तर 1 चमचा फ्लेवरसाठी मी इथे विलायची वापरत आहे. नंतर आपल्याला इथे 1 टीस्पून बेकिंग पावडर वापरायचं आहे. तुमच्याकडे जर असे स्पून नसतील तर पोहे खावचा 1 चमचा तुम्ही बेकिंग पावडर घालू शकता आणि पाव चमचा इथं बेकिंग पावडर घालायची आहे. सोडा घालायचा आहे. तर इथे अर्धा टीस्पून मी सोडा घातला आहे. वरून 1 चमचाभर दूध टाकलं आहे आणि छान एका डायरेक्शनमध्ये हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. लगेच केक टिनमध्ये बॅटर आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. ही प्रोसेस फास्ट करायची आहे, म्हणजे याच्यात हवा जात नाही आणि केक व्यवस्थित फुलला जातो. बॅटर याच्यात टाकला आहे. वरून मी ड्रायफ्रूट्स गार्निशिंगसाठी वापरत आहे. केक टिन टॅप करायचा आहे आणि प्रीहीट झालेल्या कढईमध्ये लगेच ठेवून द्यायचा आहे. झाकण ठेवून 35 मिनिटे आपल्याला केक हा बेक करून घ्यायचा आहे. सुरुवातीचे 10 मिनिटे मिडियम गॅसवर ठेवायचा आहे. नंतर बारीक गॅसवर केक बेक करून घ्यायचा आहे. 35 मिनिटानंतर इथे सुरीने केक चेक करून पाहायचा आहे. गॅस मी बंद केला आहे आणि थंड झाल्यानंतर केक आपल्याला टिनमधून बाहेर काढायचा आहे. तर केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे, नंतरच प्लेटमध्ये काढायचा आहे, म्हणजे व्यवस्थित निघतो, टिनला अजिबात चिटकत नाही. तर इथे बघू शकता कलर एकदम परफेक्ट आला आहे आणि किती जाळीदार असा हा स्पॉन्जी केक झाला आहे, तुम्ही बघू शकता.
इथे मी कट करून दाखवत आहे. किती छान मस्त जाळीदार असा हा पौष्टिक आपला गूळ वापरून केक बनवला आहे. साखर मैदा अजिबात वापरला नाही. लहान मुले काय मोठे सर्वजण हा केक आवडीने खातात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर बघू शकता इथे केकला व्यवस्थित अशी जाळी पडली आहे. तर तुम्ही सुद्धा असा केक नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.